नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम माझ्या YouTube चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे, ज्याचे की नाव आहे एक्झाम गाईड स्टेट बोर्ड महाराष्ट्र। आज आपण पाहतो इयत्ता 10वी गणित भाग 1 दोन चलातील रेषीय समीकरणे, त्याच्यातलं सरासरी 1.5 मधले शाब्दिक उदाहरण पाहणार आहोत। शाब्दिक उदाहरण। जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर आता सबस्क्राइब करा आणि त्या बेल आयकॉन ऑल मध्ये सेट करा। मी सरासरी 1.3 या प्रकरणावर पहिल्या धड्यावर 1.1 असे वगैरे पाहिलेत। ते जर तुम्ही पाहिलं नसेल खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, ते तिथून तुम्ही पाहू शकता। तर आज आपण सरासरी 1.5 पाहणार आहोत शाब्दिक उदाहरण। तर त्याचं पहिलं उदाहरण हे आहे। शाब्दिक उदाहरण म्हणलं पहिलं उदाहरण, दोन संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा। आता सरासरी 1.5 मधला पहिला प्रश्न आहे तुमच्या पुस्तकात, पहा तुम्ही काय दिले। दोन संख्यांमधील फरक 3 आहे, त्याच्यातला ती संख्या माहित आहेत का आपल्याला? म्हणून नाही, ती संख्या आपल्याला माहित आहेत काय? नाही। म्हणून आपण काय करू तर आपली पहिली अट काय आहे, दोन संख्या अशा ते आपल्याला शोधायचे आहेत। म्हणजे आता हे दोन संख्या पहिल्या अटीनुसार पहिल्या अटीनुसार ती संख्या x व y मानू। त्या संख्या आपल्याला माहित आहेत काय? नाही। असे दोन संख्या की त्याच्यामधील फरक 3 आहे, तर त्यांच्या लहान संख्येचे काय दिले असे पहिल्या अटीनुसार। आपली पहिली अट काय? पहिला प्रश्न काय आपले, दोन संख्या आहेत असे म्हणजे x y मानले आपण, त्या संख्या आपल्याला काढायच्या आहेत। दोन संख्यांमधील फरक 3 आहे। फरक म्हणजे काय असते? काही जण फरक करत नाही, तर फरक म्हणजे वजाबाकी असते। फरक म्हणजे वजाबाकी असते। म्हणजे x वजा y, तो काय दिले x वजा y बरोबर फरक किती आहे त्याचा? 3 आहे। हे समीकरण काय झालं? आपलं नंबर 1 झालं हे समीकरण। आपल्या नियम काय दिले आपल्याला, दोन संख्या आहेत अशा त्याचा फरक 3 आहे। फरक म्हणजे वजाबाकी, दोन संख्यांमधील फरक 3 आहे। तर पुढील प्रश्न काय, मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे। मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज किती आहे? 19 आहे। तर त्या संख्या आपल्याला शोधायच्या। पहिल्या अटीनुसार काय केलं आपण? हे केलं x वजा y मानल्या, हे समीकरण आलं म्हणजे x व y मानल्या दोन संख्येमध्ये फरक म्हणजे वजाबाकी बरोबर, त्याची किती 3, फरक 3 आहे म्हणजे वजाबाकी। तर मोठ्या संख्येची दुप्पट आणि काय दिलं प्रश्न, तर मोठ्या संख्येची दुप्पट आणि लहान संख्येची मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट दिली। म्हणून आपण मोठी संख्या काय म्हणू तर x म्हणू। मोठी संख्या x म्हणजे मोठी संख्या x आणि त्याची तिप्पट म्हणजे 3x आणि व लहान संख्या y म्हणली आपण, लहान संख्या y म्हणू। मग त्याची दुप्पट म्हणजे किती? याची बेरीज किती? 19 म्हणजे काय झालं 3x। बेरीज मध्ये अधिकचं चिन्ह द्यावं लागते आपल्याला, 3x अधिक हे दुप्पट हे 2y बरोबर 19। हे समीकरण नंबर 2 केलं आपण। काय केलं आपण? पहिल्या अटीनुसार दोन संख्यांमध्ये फरक 3 आहे, x वजा y बरोबर 3 लिहिलं आपण। आणि दुसऱ्या अटीनुसार मोठ्या संख्येची तिप्पट म्हणजे त्या संख्याचे म्हणजे तिप्पट म्हणजे 3, दुप्पट म्हणजे 2, तर या बरोबरची बेरीज किती आहे? 19। तर त्या संख्या आपल्याला शोधायची म्हणजे x आणि y ची किंमत काढायची। तर पहिली अट आणि दुसरी अट लिहिली, पहिली अट आणि दुसरी अट समजली तुम्हाला, तर हे सोल्युशन सोडा येतो म्हणजे गणित तुम्हाला सोडता येतो। आता पहिली अट काय पहा, दोन संख्येमध्ये फरक ते x व y मानले आपण, त्याचा फरक म्हणजे वजाबाकीची वजा चिन्ह जर आपली x वजा बरोबर 3 आहे, तीनच्या प्रश्नात दिले। मोठ्या संख्येची तिप्पट म्हणजे x 3x अधिक लहान संख्येची दुप्पट बरोबर 19। तर त्या संख्या शोधायच्या आपल्याला म्हणजे x आणि y ची किंमत पाहायची। तर पुढील एवढं पाहतोय, या दोन अटी तुम्हाला समजायला असतालच एवढं आता समजून घ्या, लगेच आपण त्याचं सोल्युशन काढणार आहोत। आता आपला व्यवस्थित एकदा प्रश्न वाचून सांगतो तुम्हाला काय म्हणलं। आता दोन संख्यांमधील फरक 3 आहे, ते समीकरण आपण 1 केलं। x आपण काय म्हणली ती एक संख्या y म्हणली, एक संख्या x म्हणली।
त्या दोघांची फरक किती आला? 3 आला. फरक म्हणजे वजाबाकी. समीकरण काय झालं? नंबर 1. आणि मोठ्या संख्येची तिप्पट लहान संख्येची दुप्पट याची बेरीज 19 आहे. मोठी संख्या आपण x मानली, लहान संख्या आपण y मानली, तर तिप्पट म्हणजे 3 आलं अधिक बेरीजचं बेरीज 2y बरोबर 19. तर हे दोघांची बेरीज किती आली? आता हे समीकरण आपल्याला सोडायचं. त्या संख्या शोधू, त्या संख्या काढा म्हणाले आपल्याला. आता हे समीकरण सोडून आपल्याला x आणि y ची किंमत काढायची. आता x हे पहिलं समीकरण समान नाही. मी तुम्हाला सर्वांसाठी 1.1 आणि सर्व 1.3 शिकले आहे. दोन सर्व शिकले आहेत. ते जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो, ते तुम्ही पाहू शकता. ते सर्व 1.1 सगळं शिकलेलं आहे मी. सगळं कसं समान करायचं. आता आपल्याला ह्याचं काय समान करायचंय? आता कोणत्या तरी हे समीकरण 1 ला कोणत्या तरी समजा इथं दोन समीकरण म्हणजे दोन समीकरण मध्ये 2 आहे, तर आपल्याला 2च्या वर काहीच नाही. म्हणजे आपण समीकरण हे y ला आपण 2 न गुणलं तिथे y येते, तर आपण 3 न गुणलं तरी चालेल तुम्हाला. आता मी 2 न गुणतो, पण काय करावं लागेल आपल्याला? हे समीकरण 2 न y ला गुणावं लागतं. म्हणजे इथं 2 न हे कटून जाईल. नुसतं हे y ला गुणावं लागत नाही, समीकरण 1 ला गुणावं लागते. हे नुसतं y ला गुणलं तर आणि 1 ला आणि 3 ला राग येतो. तसं नाही, फक्त आपल्याला काय लिहावं म्हणून आपण लिहून इथं समीकरण 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 1 ला 2 ने गुणू. 2 ने गुणू म्हणजे काय? पहिले समीकरण 2 गुणिले x वजा 2 गुणिले y बरोबर 2 गुणिले 3. 3 म्हणजे हे झालं 2x, हे झालं 2x वजा हे झालं 2y, हे झालं 2y बरोबर 3 दोन्ही 6. हे समीकरण झालं आपलं 3. आता कोणतं समान दिसतंय? हे आणि हे समान दिसतंय. या दोघांची आता हे आपण बेरीज किंवा वजाबाकी करून हे समीकरण 2 किंवा म्हणजे समीकरण 3 आणि 2 ची बेरीज किंवा वजाबाकी करून ते समीकरण आपण सोडू शकतो. म्हणजे वजाबाकी केव्हा करतात? जर चिन्ह सारखे आले तर वजाबाकी करतात, आणि चिन्ह वेगळे आले तर बेरीज करतात. समजा आता अधिक वजा किंवा वजा अधिक आले तर याची बेरीज करतात, बेरीज. आणि किंवा अधिक अधिक किंवा वजा वजा आले तर याची वजा करतात, वजा. म्हणजे इथं काय? इथं चिन्ह सारखे, म्हणजे याचं काय करावं लागेल? आपण बेरीज करावं लागेल. मग आपण लिहूत मग इथं मग समीकरण 3 व 2 यांची बेरीज करू. म्हणजे 3 समीकरण, हे 2 समीकरण काय आपलं? 3x अधिक 2y बरोबर 19. हे समीकरण आपलं 2 आहे. आणि 3 काय? 2x वजा 2y बरोबर 6. हे समीकरण आपलं 3 आहे. तर ह्या दोघांची आपल्याला बेरीज करायची. म्हणजे 3 आणि 2 5, आणि x ला x तशाला तसे समान चिन्ह काढले. आपलं नियमच आहे. आणि 19 6 किती? 19 6 20 21 22 25 आले. 19 6 25. आता 5x इकडे गुणा करत आहे, इकडे जाऊन भागा करत जाते. पहा इकडे, आता हे 5x इकडे गुणा करत आहे, इकडे जाऊन भागा करत जाते. म्हणजे काय गेलं? भागिले 5. 5 चा 25 ला भाग बसला, किती आलं? 5 1 5 5 5 25. तर x ची किंमत आली आपल्याकडे 5. आता तशी x ची किंमत काढली तशी आपल्याकडे y ची सुद्धा किंमत काढायची. तर एवढं आरामशीर लिहून घ्या. x ची किंमत काढली आपण. तर चला मित्रांनो, आपण x ची किंमत काढली. आता आपल्याला y ची किंमत काढायची. आता x ची किंमत आलेली कोणत्या तरी एका सोप्या समीकरण ठेवायची. सोपं समीकरण कोणतं असते? जे बेरजेचे चिन्ह असते का ते सोपं असते, आणि जे वजाचे चिन्ह असते का ते अवघड असते. म्हणजे आता इथे बेरजेचे चिन्ह कोणते? समीकरण 2 मध्ये आहे. वजा मध्ये ठेवू शकता तुम्ही, पण वजा थोडं अवघड जातं, ते तुमच्या मनावर. मी इथं समीकरण 2 मध्ये ठेवतो, कारण बेरजेचे चिन्ह म्हणजे समीकरण सोपं जाईल. मग आपण लिहूत म्हणते x बरोबर 5 ही किंमत, x बरोबर 5 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. 2 समीकरण काय आहे आपलं? 2 समीकरण काय आपलं? 3x अधिक 2y
बरोबर 19. हे 3 तशाला तसे गुण याच्यात मदत गुणाकार चिन्ह असते. गुणिले x ची किंमत किती आली 5 अधिक 2y बरोबर 19 तशाला तसे हे 5 तरी किती झाले 5 आणि 3 चा गुणाकार किती आला 15 अधिक 2y बरोबर 19 तशाला तसे हे 2y बरोबर 19 2y बरोबर 19 हे 15 इकडे अधिक आहे इकडे जाऊन वजा जाते म्हणजे 15 म्हणजे 2y बरोबर 19 मधून 15 गेले राहिले किती 4. आता हे 2 इकडे गुणाकारात आहे इकडे जाऊन भागाकारात जाते म्हणजे किती आलं 2 म्हणजे 2 1 2 2 2 4 तर y ची किंमत आली आपल्याकडे 2 तर y ची किंमत आली आपल्याकडे 2 तुम्हाला दिसत असेल. आता काय त्या संख्या निघाल्या त्या संख्या कोणत्या आहेत 5 आणि 2 म्हणजे मोठी संख्या किती झाली आता लिहा आपण लिहून घेऊ एवढं तुम्ही आरामशीर लिहून घ्या एवढं लिहून घेतलं व्हिडिओ स्टॉप करून लिहून घ्या एवढं. तर आपल्याला काय करायचं आता x बरोबर 5 आणि y बरोबर 2 आली तुम्हाला आरामशीर सांगतो तुम्हाला त्या संख्येला मोठी संख्या किती आली 5 व लहान संख्या आली किती 2. झाला आपल्याला शाब्दिक उदाहरणे कमीत कमी 4 किंवा 5 मार्काला विचारतो शाब्दिक उदाहरण जास्त करून शाब्दिक उदाहरण येतात. शाब्दिक उदाहरण खूप इम्पॉर्टंट असतात. तर साधी आपल्याला सहगुणक समीकरण शिकायला लागतं म्हणजे समीकरणात सहगुणक सोडता येते जे तुम्ही पाहिलं नसत मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलीच आहे ते तुम्ही पाहू शकता. हे बेसिक कंप्लीट बेसिक असते आपलं म्हणजे पहिलं गणित आपलं सॉल्व झालेलं आहे. तर आपण लगेच आता दुसरं गणित आहेतच आहे आपण काय करतो तिसरं गणित पाहतो. आपण आधी सोपे गणतो जे अवघड गणित काय ते आपण एकदा त्याच्यासाठी एकदा स्पेशल व्हिडिओ बनवतो. ते अवघडसाठी आपण स्पेशल व्हिडिओ बनवतो. स्पेशल व्हिडिओसाठी आताच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकॉन ऑल मध्ये सेट करा कारण मी पुढचा व्हिडिओ पाठवला तुम्हाला नोटिफिकेशन मिळतो. म्हणजे एवढं मोठी संख्या किती आली 5 आली लहान संख्या 2 आली तर एवढं लिहून घ्या. चला विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वप्रथम 1.5 म्हणलं शाब्दिक उदाहरण पहिले पाहिलंय. आता शाब्दिक उदाहरण आपण तिसरं पाहणार. तिसरा प्रश्न काय आपला वडिलांच्या वयामध्ये काय झाले वडिलांच्या वयामध्ये मुलाची वयाची दुप्पट मिळाल्यास बेरीज 70 येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळाल्यास किती येते बेरीज 95 तर ते वय काढा. म्हणजे आपल्याला मुलांचे वय आणि वडिलांचं वय काढायचे. ते संख्या आपल्याला माहित आहेत काय वय आपण काय करतो आपण लिहतो म्हणजे समजा वडिलांचे वय x वडिलांचे वय x व मुलांचे वय किती मानू y मानू मुलांचे वय y मानू. एवढा जसं प्रश्न वाचला काय तसं आपण उत्तर तयार करतो. काय दिले आता वडिलांच्या वयामध्ये ते वडिलांचे वय मानले आपण x मुलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज किती येते 70 येते. हे दोघांची म्हणजे x अधिक y बरोबर की 70 असं नाही समीकरण थांबा दोघांची बेरीज किती 70 येते. तर त्या संख्या आपल्याला काढायच्या. आता काय म्हणले वडिलांच्या वयामध्ये वडील कोणता आहे आपला वडील हे x म्हणजे वडिलांच्या वयामध्ये. पुढचा प्रश्न काय आपला वडिलांच्या वयामध्ये मुलांच्या वयाची बेरीज मुलांच्या वयामध्ये मिळवल्यास म्हणजे आपलं कमी करण्यास मिळवल्यास म्हणजे आपलं वाढवायचे म्हणजे ते बेरीज असते. म्हणजे आपण ही बेरीज तसं काय झाले मुलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास म्हणजे मुलगा कोणता आहे y म्हणजे दुप्पट म्हणजे काय होईल 2y होईल म्हणजे दुप्पट मिळवल्यास बरोबर याची बेरीज किती येते 70 येते. समीकरण नंबर 1. जसं प्रश्न वाचला तसं आपल्याला उत्तर काढायचे. जसं प्रश्न वाचला की तसं उत्तर काढायचे. सुरुवात काय झाली वडिलांच्या वयामध्ये वय म्हणली x मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास म्हणजे मुलगा y त्याची दुप्पट मिळवल्यास म्हणजे 2y बरोबर बेरीज 70 येते.
तर हे समीकरण एक झालं. आता समीकरण 2 करण्यासाठी काय दिला प्रश्न आपला, मुलांच्या वयामध्ये म्हणजे वाय, हे वाय मुलांच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास तर बेरीज 95 होती. म्हणजे आता मुलांच्या वयामध्ये वडिलांच्या बेरीज मिळवल्यास तर किती येते, 95 येते. तुमच्या पुस्तकात 95. हे समीकरण झालं 2. कारण मुलाच्या वयामध्ये मिळवल्यास वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास तर बेरीज किती ती 95 येते. म्हणजे आपलं हे समीकरण असं तयार होईल, 2x अधिक y बरोबर 95 येते. समीकरण आपलं 2 झालं. हे काय करणार, फक्त तुम्हाला समजण्यासाठी होतं. तर त्या पुढचा प्रश्न काय दिला आपला, तर त्या संख्या शोधा. आता पहा इकडे आपला प्रश्न होता, वडिलांच्या वयाची बेरीज x आणि मुलांच्या वयाची बेरीज y म्हणली. तर वडिलांच्या वयामध्ये मुलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 आली. तर वडिलांच्या वयामध्ये मुलांच्या वयाची बेरीज मिळवल्यास किती आली, बेरीज 95 आली. म्हणजे इथे किती, 2x अधिक y बरोबर 95. हे समीकरण आपलं दुसरं आहे. आपल्याला काय करायचं, हे सगळं समा करून घ्यायचं. समीकरण सोडले की दोघांचे वय काढतो आपण. आता आपल्याला ते कोणतं समान दिसतंय, हे 2च्या वर किती काय नाही. म्हणजे काय, आपण समीकरण 1 ला आपण 2 ने गुणू शकतो. म्हणजे आपण लोक म्हणजे समीकरण 1 ला 2 ने गुणू. म्हणजे एक काय आपलं समीकरण, 2 गुणिले x अधिक 2 गुणिले 2y बरोबर 2 गुणिले 70. हे 2x झालं तशाला तसं, अधिक हे 2 4 आणि y तशाला तसं बरोबर 70 दोन्ही किती, 70 गुणिले 2 0 7 2 14 140. हे समीकरण आपलं झालं नंबर 3. हे समीकरण आपल्याकडे झालं नंबर 3. इथपर्यंत तुम्हाला समजलं, इथपर्यंत तुम्ही समीकरण तयार करा. आपण पुढचं काय करू तर हे पाहू. तर एवढा आरामशीर लिहून घ्या. तर चला मित्रांनो, आपण काय केलं, आता समीकरण 3 तयार केलं आपण त्या दोघांचं असं करून. आता आपल्याला समीकरण 2 आणि 3 ची बेरीज किंवा वजाबाकी करायला. समीकरण 1 चं समान घेतलं आपण, समीकरण 1 ला समान करून घेतलं, ते समीकरण 1 झालं आपण 3 ठरवलं. आता आपल्याला समीकरण उरलं काय, 2. आता आपल्याला काय करायचं, याची बेरीज किंवा वजाबाकी करावी लागायची. तुम्हाला मागच सांगलं मागच्या व्हिडिओमध्ये, जर अधिक आलं तर वजाबाकी करतात, जर सारखी चिन्ह आलं तर वजाबाकी करतात, वेगळं चिन्ह आलं तर बेरीज करतात. इथं काय सारखे चिन्ह आहेत, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, याची वजाबाकी करावं लागेल. तुम्ही लिहा वजाबाकी करावं लागेल. तुम्ही लिहा आता समीकरण 3 व 2 यांची वजाबाकी करू. मी सारखंच वजाबाकी करतो इथं. आता हे समान चिन्ह हे काय झालं, कटलं. समान चिन्ह कटलं, याचा काही संबंध राहणार नाही. आता हे वजाबाकी करताना चिन्ह बदलतात. इथं अधिकचं अधिक झालं अधिक, हे अधिक इथं वजा, हे अधिक झालं अधिक, इथं अधिकचं चिन्ह झालं. आपल्याला काय करावं, 4 मधून 1 गेला किती राहिली, 3. हे वजाचं चिन्ह तशाला तस, हे y बरोबर हे yचं चिन्ह तशाला तसं बरोबर. आता आपल्याला काय करायचंय, आता आपल्याला आहे की नाही, हे इथं वजाच राहणार. इथं पहा, इथं अधिक इकडे वजा अधिक झालं. आता मग याची वजाबाकी करायचं, म्हणजे 170 मधून 95 गेले किती राहिले, 170 मधून 95 गेले राहिले, त्यामधून पण गेले 5, 16 मधून 9 गेले. तुम्ही याची वजाबाकी करा. तर मी हे करून येतो, 45 राहिले, 45 राहिले किती, 45. आता इकडे बघा, 3 इकडे गुणाकार, इकडे जाऊन काय जाते, भागाकार. म्हणजे काय झालं, 3 ने किती, 4 ला भाग झाला, म्हणजे 4 ला संख्या एकच, म्हणजे 3 ने 1 ला भाग बसला. 3 1 3 उरला किती, 1. 3 5 15 आले किती. मग आता इकडे पाहता, वायची किंमत किती आली, 15 आली. म्हणजे 1 आणि 5, म्हणजे y बरोबर आलं 15. म्हणजे y कोण होता, आपला मुलगा. म्हणजे मुलाची वय आली आपल्याकडे किती आली, 15 आली. मुलाची वय 15 आली. इकडे पाहता, ह्या समीकरणाची राजूला सांगतो पहा, ह्या समीकरणाची वजाबाकी केली, हे चिन्ह कटलं. आता वजाबाकी करताना चिन्ह कसं बदलत, काय चिन्ह बदलच कळत नाही. पाहता
ही इथे किती अधिक, हे अधिक किती, अधिक अधिक काय झालं प्लस झालं, प्लस प्लस इकडे चिन्ह प्लस आणि मायनस, मायनस होते म्हणजे मायनस चिन्ह, इथं प्लस इथं प्लस, प्लस प्लस मायनस, हे इकडं वजा झालं, मग हे दोघांची वजाबाकी केली, ही चिन्ह तसं तसं आलं, या दोघांचा भागाकार केला, वाची किंमत झाली 15. आता वाय बरोबर आलेली किंमत कोणत्या तरी एका सोप्या समीकरणात ठेवून एक्स किंमत काढली. म्हणजे आता मुलाची वय काढलं आपण काय करतो आता, म्हणजे वडिलांची वय काढतो, एवढं लिहून घ्या. आता वायची किंमत आपण 15 काढली, म्हणजे मुलाची वय निघालं 15. आता वडिलांची म्हणजे एक्स किंमत काढण्यासाठी काय करायचं, आलेली किंमत कोणत्या तरी एका सोप्या समीकरणात ठेवायचं. जे भेद चिन्ह असते कधी सोपं असते, जे वजा चिन्ह असते कधी अवघड असते. आता मी काय करतो इथं, आपलं कोणत्या समीकरण 1 किंवा 2 मध्ये किंवा 3 मध्ये ठेवतो, समीकरण 2 मध्ये ठेवतो मी. समीकरण y बरोबर 2 ही किंमत, y बरोबर 15 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू, 2 मध्ये ठेवू. आता दोन समीकरण काय आहे आपलं, 2x अधिक y बरोबर 95, 2x अधिक y बरोबर 95, हे समीकरण आपलं 2 आहे, पहा तुमच्या पुस्तकात. आता हे 2 तसे 2x तसे अधिक y ची किंमत आली 15 बरोबर 95 तसे. आता हे 2x बरोबर 95, 2x बरोबर 95, इकडे 15 अधिक आहे, इकडे जाऊन वजा 15. तर 2x बरोबर 95 मधून 15 गेले, 95 मधून 15 गेले, तुम्ही आता वजा करा, 95 मधून वजा 15 गेले, राहिली 0, तर 80 राहिली, 80. आता हे तुम्हाला हे दोन इकडे गुणाकारात आहे, इकडे जाऊन भागाकारात जाते, म्हणजे किती झालं, बे एक बे चौक 8 4 झालं तसे. म्हणजे आपल्याला x ची किंमत किती आली, 40 आली, x ची किंमत 40, म्हणजे वडील x कोण होतो, वडील. आता आपण y ची किंमत 15 आली, x ची किंमत 40 आली. आपण काय करतो, तुम्ही एवढं आरामशीर लिहून घ्या, थोडं 2 मिनिटं. आपण काय करतो आता हे की नाही, आता आपण लिहत म्हणून घेतो. आता कोणाची वडिलांची वयांची बेरीज, वडिलां कोण होतं, x होता, मुलांना काय होता, y होता. मग आपण काय करतो आता, वडिलांची वयांची बेरीज, सॉरी वडिलांचे वय किती 40 व मुलांचे वय किती आहे 15 आहे. तर तुमचं हे तिसरं उदाहरण झालंय. असाला असलेलं डायरेक्ट मार्क पडतात, एक सुद्धा मार्क कटत नाहीत. तर आपण सरासरी 1.5 मध्ये 2 गणित पाहिलेत. बाकीच्या गणितांसाठी आताच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉन ऑन मध्ये सेट करा. तर त्याला भेटू एवढ्यातच, चला.